खालापूर तालुक्यातील चौक येथील आदर्श मित्रमंडळ कोल्हापूर पेठ चौक यांच्या गणपतीचं दर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी घेतलं. त्यांना आरतीचा मान देण्यात आला. यंदा मंडळाचा सुवर्ण महोत्सव गणेशोत्सव साजरा होत असून अनेक सेवाभावी उपक्रम राबवण्यात येत आहेत. कार्यक्रमात राधाकृष्ण आणि विठ्ठल रखुमाई नवतरुण मंडळ जांभिवली यांचे सोंगी भारुड स्वर्गीय धोंडो राघो भोईर यांच्या स्मरणार्थ सादर करण्यात आलं. माऊली भजन मंडळ शेकीन चिंचवली यांचे भजन तर चौक महिला मंडळ यांनी झिम्मा फुगडी आणि पारंपरिक खेळ सादर केले. यावेळी आस्था हर्षल हनुमंते यांच्या छोट्या मुलीनं आपल्या पिग्गी बँकेत जमा झालेले 1100 रुपये देणगी म्हणून दिल्याने तिचं कौतुक होत आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लाईव्ह ऑर्केस्ट्राने आणखीन उत्साह वाढल्याचं पाहायला मिळालं. माथेरान घाटातील अपघातांची मालिका सुरूच असून जुम्मापट्टी स्थानकाजवळील गणेश मंदिराच्या पुढील वळणावर ट्रायल टेस्टिंगसाठी आलेल्या नामांकित वाहन निर्मिती कंपनीच्या कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला. घाटातील वळणावरील धोकादायक रस्त्यांमुळे हा अपघात झालाय. वेगानं आलेली कार लोखंडी सुरक्षा रेलिंगला धडकून नाल्यात अडकली. या कारमध्ये 3 तरुण प्रवास करत होते. सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले. सततच्या अपघातांमुळे माथेरान घाटातील रस्ता सुरक्षा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. थायलंड येथील 57व्या एशियन बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी गोल्ड मेडल पटकावलं. 26 देशातील 340 खेळाडूंच्या स्पर्धेत त्यांनी भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला. मिस्टर ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ते दररोज 6 तास सराव करत होते. आतापर्यंत त्यांनी 13 आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली आहेत. या यशासाठी त्यांना मिलिंद भारंबे पोलीस आयुक्त नवी मुंबई, श्रीकांत पाठक सह पोलीस आयुक्त ठाणे शहर, प्रीती टिपरे पोलीस अधीक्षक, पत्नी रागिणी पुजारी, आनंद गुप्ता आणि विवेक गुप्ता, गॅम्प्रो ड्रिलिंग कंपनी खालापूर यांचं विशेष सहकार्य लाभलं. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखालील 4 वर्षांच्या कार्यकाळ कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जिल्हाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेस संघटनेला नवीन ऊर्जा दिली आणि कार्यकर्त्यांना आत्मविश्वास दिला. शेलघर येथे झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी त्यांचा गौरव करून पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महेंद्र घरत यांनी भाजप सरकारवर तीव्र टीका करताना लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला. ईडी सीबीआयचा गैरवापर, जातीय राजकारण, विरोधकांवर साम दाम दंडभेद या माध्यमातून भाजप सत्तेचं केंद्रीकरण करत आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. उरण द्रोणागिरी नोड येथील लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेतर्फे उरण परिसरातील बांधकाम कामगारांना गणेशोत्सवाचं औचित्य साधून भांड्यांचं वाटप करण्यात आलं. उद्योजक, आदर्श शिक्षक नरसू पाटील यांच्या सहकार्याने तसंच त्यांच्या उपस्थितीत उरण परिसरातील बांधकाम कामगारांना भांड्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी तालुक्यातील बांधकाम कामगारांनी आपली शासन स्तरावर अधिकृत नोंद करावी, असं आवाहन उद्योजक नरसू पाटील यांनी केलं. यावेळी कामगार नेते भूषण पाटील, लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड जयवंत तांडेल, कॉम्रेड अरुण म्हस्के, कॉम्रेड अरुण कोळी आणि ज्योती मुळे उपस्थित होते. तुबगाव येथे ईदे मिलाद उन नबी निमित्त मुस्लिम बांधवांनी उत्साहात भव्य रॅली काढली. जामा मशिदीतून सुरू झालेली रॅली संपूर्ण गाव फिरून पुन्हा मशिदीत परतली. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. रॅली शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडली. मार्गावर खीर आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. या उत्सवात एकोपा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला असून हिंदू बांधवांनीही शुभेच्छा दिल्या. चौक प्रभारी विशाल पवार आणि सहकारी यावेळी उपस्थित होते. वादळवारा लाईव्ह सिटी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.